फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले कल्पेश आणि सागर आणि कृष्णा, ज्याने आतापर्यंत जबरदस्त खेळ जो मात्र दाखवलेला आहे. चला तर इथे आपण चला तर चला या ठिकाणी पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर बॅटची हेच त्या ठिकाणी, परंतु थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चला इथून टाइम आपण काउंटडाऊन सुरू करतोय. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. तसं झालं नाही तर 30 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल. दोन्ही पंचांच्या वतीनं नक्कीच ही ऑफिशियल सूचना. सामना 5 षटकांचा असेल. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. इथे मात्र आपण पाहू शकता फटका जरूर फसलाय, परंतु विकेंड एरियामध्ये आहे. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार. आराम करावा, कारण की आता ही शेवटची मॅच आहे, शेवटचा मोमेंट. या मॅचमध्ये कुठल्या प्रकारची घाई गडबड होता कामा नाही. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. कोलबटाप्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवा तसा व्यवस्थित बॅटवरती आला नाही. 30 सर्कलच्या थोडासा बाहेर गेला. इथे मात्र इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर थर्ड मॅन रिझनमध्ये 30 सर्कलला खेळाडू आहे तिथे. हो, स्लॉट मध्ये बॉल आहे, पाठवलंय बॉलला पार्किंग लॉट मध्ये. दर्जेदार षटकार. आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच. आदित्य एव्हेंजर टीम टॉप 4 मध्ये पोहोचलेली आहे. आता या 2 टीममध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोणती टीम जी टॉप 4 मध्ये जाईल. रविवारी इन अँड ॲक्शनमध्ये असेल. धावसंख्या धावपलकावरती 17 धावा धावपलकावरती आहेत. आणि मिस्टर कृष्णा जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला मिस्टर सागर आणि गोलंदाजी मार्कवरती वैष्णव. पहिले षटक समाप्त झालं वैष्णवचं, त्यानंतर दुसरं षटक रोशनचं आपण पाहू शकताय. टॅप केला आहे चेंडूला. चेंडू चालला आहे अगदी आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट रिझनकडे. एकच धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. रोशन गोलंदाजी मार्कवरती. ऑफसाईड ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय.
थोडा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या धावपलकावरती 18 आपण पाहू शकताय. 5 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक आहे. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडू खाली आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये शिवम ब्लास्टर या टीमला फलंदाज कृष्णा बॅक टू द डगआउट. चला बॅट्समन लवकरात लवकर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन लवकरात लवकर येऊ द्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज दाखल झालेले आहेत. युवराजला आपण इन अँड ॲक्शनमध्ये पाहू शकाल. धावसंख्या धावपलकावरती 18 आहेत. 18 धावा धावपलकावरती. युवराज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. संध्याकाळचं सत्र आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच. चांगला फटका त्या ठिकाणी स्वतःला वळण दिलं आणि स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. नशीब बलवत्त त्या ठिकाणी थोडेसे स्किट देखील झाले होते, परंतु चेंडूवरती नियंत्रण मिळवलं. धावसंख्या धावपलकावरती 20. या षटकात आपण पाहिलं तर एक गडी बाद केलाय रोशननं आणि 3 धावा मात्र खर्च केलेत. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं पाहू शकताय. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज रोशन चेंडू खाली. वडा कॅच. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. 20 धावांवरती दुसरा गडी इथे मात्र बाद झालाय. रोशनचा हा बॉल आपण नक्कीच पाहूया. गुडलँड स्पॉटमध्ये बॉल. मोठा शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि इथे मात्र फलंदाज बाद होत असताना आपण पाहू शकताय. न्यू बॅटर बंटी मैदानाच्या आतमध्ये. ओहो, बंटीनं मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र सीमा रेषा पार. दर्जेदार षटकार 6 धावांसाठी. हा बॉल थोडासा पुढे टाकला. पुढ्यात टाकलेला बॉल होता बंटीच्या. त्यानं मात्र चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. धावसंख्या 26 या आकड्यावरती आहे. ऑनसाईडला फिरून मारण्याचा प्रयत्न. याचबरोबर 2 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 2 गडी बाद, 26 धावा. आजचा दिवस खूप जबरदस्त राहिला. अगदी आपण सकाळी पाहिलं मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन केला. खेळपट्टीचं देखील उद्घाटन केला. नॅशनल अँथम देखील झाला. त्यानंतर सर्वांच्या सहकार्यानं असत खेळत ही स्पर्धा आजचा दिवस पार पाडला. सर्वांचं खूप खूप या ठिकाणी सहकार्य लाभलं. मी नक्कीच या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट चे सर्व तेजस भोईर यांचं देखील धन्यवाद. आमचे कॅमेरामॅन मनीष माद्रे, दीपांशू भोईर यांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. आमचे प्रवीण विषय आणि आमचे पंच सनी मॅन फ्रॉम बदलापूर, सर्वांचं सहकार्य लाभलं. आमचे कॉमेंटेटर विश्वास केणे. आणि इथे मात्र आपण पाहूया दर्जेदार फटका. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि आमचे गुणलेखक स्वयं कतोरे यांनी देखील सकाळपासूनच चांगली गुणलेखकाची भूमिका साकारली आणि संपूर्ण रायते ग्रामस्थ मंडळ त्यांच्या वतीनं सहकार्य लाभलं. KG स्पोर्ट रायते टीमच्या वतीने देखील सहकार्य लाभलं. सर्वांचं विशेष धन्यवाद आहे. आणि या स्पर्धेमध्ये मला तुम्ही समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 32. लॉस ऑफ 2 विकेट. हा बॉल आपण पाहू शकताय. थर्ड मॅन इथे ठेवलेला आहे.
वेगवान गोलंदाज असला ना की थर्ड मॅन ठेवणं फार गरजेचं आहे, कारण की का वेगानं गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज सुनील 34, 34 धावा धावफलकावरती. सुनील गोलंदाजी मार्कवरती. ओ चांगला फटका आहे, परंतु इथे ओ हो झेल काही हातामध्ये सामावता आला नाहीये. पकडा क्या जिंका मॅच असं समीकरण असतं. एक झेल ही फार महत्त्वाची आहे. फिल्डिंग चेंज करण्यात आली त्या ठिकाणी. लगेचच त्या ठिकाणी कॉल केला निलेश दादा सुरुश यांनी की क्षेत्ररक्षण बदलावं, कारण मॅच ही काय प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे. अगदी जबरदस्ती मॅच आहे. शेवटच्या आजच्या दिवसातील मॅच आपण पाहू शकताय. जो जिंकेल तो टॉप 4मध्ये दाखल होऊ शकेल. 36 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. पुढचा बॉल आपण पाहूया. ओहो पावलाचा वापर केला. डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू सीमा रेषा पार. यावेळेला ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय डीपमध्ये. एकच धाव मात्र मिळेल, कारण की चांगली फिल्डिंग तिथे मात्र झाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 43 आकड्यावरती. सुनील थोडासा मागरा ठरलेला आहे, कारण की 17 धावा सध्या तरी त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये वैष्णवने देखील 17 खर्च केल्या होत्या. रोशननं चांगला कमबॅक केला होता. 9 धावा खर्च केल्या. बॅटची एज त्या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद. आपण पाहिले तर धावसंख्या 43. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज आलेले आहेत. हो फटका चांगला आहे. चेंडू लॉंग ऑन रिझनमध्ये. हो हो इथे मात्र काय जबरदस्त रनिंग. 2 धावा जिथे 1 धाव तिथे 2 धावा इथे मात्र मिळाल्या, कारण की शेवटच्या मोमेंटला धावांची फार गरज असते. परंतु खूप कठीण कार्य असतं ज्या वेळेला दिवसभर आपण क्रिकेट खेळत असतो. सो त्या अनुषंगाने खेळपट्टीवरती धावणं तितकंच थकान बरं असू शकतं. परंतु तरी देखील आपण पाहू शकता खेळपट्टीवरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सूरज आणि त्याच्या सोबतीला सागर हे दोघीजण बॅटिंग करत आहेत. आणि दरम्यान आपण ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेतोय. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा आपण पाहू शकताय. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 15.0ची सरासरी धावफलकावरती आहे. सरासरी खूप चांगली आहे आणि याच वेगानं नक्की जाण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करणारी टीम शिवम ब्लास्टर. आणि मी तर म्हणेन टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा तो योग्यच आहे, कारण की त्यानंतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट जो मात्र पडू शकतो. सो ज्या धावा इथे मात्र 5 ओव्हरमध्ये जमवता येतील त्या धावांनी KG स्पोर्ट राईट या टीमवरती दबाव टाकता येऊ शकतो. इथे स्लॉटमध्ये बॉल आहे, परंतु तिकडे चांगलं एफर्ट, परंतु चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. सागर शुरोशी हा खेळाडू ज्या वेळेला म्हणतात ना मित्रांनो, वाघ ज्या वेळेला थोडासा पुढे सरसावेल ना तर तो झपाटा मारल्याशिवाय राहत नाही आहे. आणि जसा फ्रंट फूटवरती आला ना सागर, तो आक्रमक होत असतो. इथे खडे खडे स्टँडिंग डिलेवर पाठवलंय चेंडूला सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. आणि जिल्ह्यात करार हाय त्यांचे नाव
जबरदस्त या ठिकाणी. आणि देवीदास भाऊ दादा सुरोशी या ठिकाणी खुश झालेले असतील हा परफॉर्मन्स पाहून. जबरदस्त क्रिकेट सागरच्या बॅटमधून. ओ या बॉलचा नक्कीच फायदा उचलेल सागर. फाईनच्या दिशेने खेळलेला फटका, 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर 61 धावा आहेत, 3 गडी बाद. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे त्या ठिकाणी. धावा किती मिळतील, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप आहे इकडे, मात्र बॅकअप होतं त्या अनुषंगाने डायरेक्ट हिट त्यांनी देखील केला होता. जसा त्यांच्या हातामध्ये चेंडू आला. निलेश भाऊ त्या ठिकाणी विकेट किपरच्या माध्यमातून ॲज अ मास्टर माइंड आहेत. आता त्यांच्याकडून काहीशी बॅटिंग करणं फार गरजेचं आहे, कारण की इथे मात्र आपण पाहू शकता शिवम ब्लास्टर टीमचे फलंदाज आहेत सागर आणि त्याच्या सोबतीला सूरज सध्या तरी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चेंडूला वळवलंय त्या ठिकाणी, चेंडू मात्र कुठे जाईल, पाहावं लागेल 4 धावांसाठी चौकार. आणि नक्कीच मी तर म्हणेन की सागर आजच्या दिवसामध्ये परफेक्ट बनला आहे. धावसंख्या 67 या आकड्यावरती. इथे टॅप केलाय चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक टीप एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय झेल, फलंदाज फेल. सागर बॅक टू द आपण खेळतोय फक्त गावासाठी. आणि पाहू शकता 44 धावांवरती आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न. सचिन तेंडुलकर एकदम महान खेळाडू, ते देखील 99 धावांवरती आपली कधी विकेट टाकत नव्हते, परंतु आपण पाहू शकता मिस्टर सागरला त्याचं अर्धशतक जवळ होतं, परंतु तरी देखील त्याला खेळायचं आहे त्याच्या गावासाठी, सन्मानासाठी आणि त्याच्या संघासाठी. आणि सध्या तरी शिवम ब्लास्टरमध्ये नक्कीच आमचे देवीदास दादा भाऊ देखील खुश असतील हा परफॉर्मन्स पाहून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 67 या आकड्यावरती 4 गडी बाद झालेले आहेत. हो हा बॉल फुलटॉस बॉल होता, परंतु हवा तसा फायदा घेता आला नाहीये. डॉट बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मात्र नक्कीच मिळते. हा बॉल अरे बघा, एक षटकार जर इथे आला, या दोन्ही बॅटरपैकी कोणीही एखादा षटकार ठोकला, जय सुरोशीने जर षटकार ठोकला तर निलेशजी सुरोशी आणि समीर सुरोशी यांच्याकडून 2222 रुपयाचं कॅश प्राईज आहे. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या 69 या आकड्यावरती. खूप चांगली धावसंख्या आहे, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. सो त्या अनुषंगाने या धावा चांगल्या धावा समजल्या जातील या क्रीडांगणावरती, कारण की धावा चेस होऊ शकतात. वॉट अ शॉट, परंतु तितकीच 72 कॅच. शॉट जबरदस्त होता. चला मैदानाच्या आतमध्ये लवकरच इथे मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद 5 गडी. अर्धी टीम आता डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेली आहे. आता उरलेले 2 चेंडू आहेत आणि उरलेल्या 2 बॉलमध्ये आता पाहूया किती धावा जमतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील आलेले आहेत. आज सर्वच खेळाडूंनी मात्र त्यांच्या नावाचा परिचय दिला. ज्या आयकॉन खेळाडू होते त्यांनी देखील चांगला खेळ दाखवला.
इथे फटका आपण पाहू शकता. या चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. एक धावेच्या मदतीने धाव फलक थोडंसं पुढं चालले. धावसंख्या झाली ती म्हणजे 70. 5 गडी बाद झालेले आहे. 70 धावा इथे मात्र जमवलेल्या आहेत. स्ट्राईकला आपण पाहू शकता आता जय. जर एक षटकार ठोकला तर 2222 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना मात्र मिळेल. ओ काय बॉल आहे. शेवटच्या मोमेंटला हा बॉल अप्रतिम बॉल आहे. लाजवाब बॉल. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या खेळानंतर जर आपण पाहिलं तर धावा इथे मात्र जमवलेल्या आहेत. शिवम ब्लास्टर टीमने बॅटिंग करत असताना 6 गडी गमावून 71 आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टाईम सेट केला होता आणि परफेक्ट 20 मिनिटामध्ये 5 षटकं कंप्लीट झाली. क्या बात आहे. प्रवीण विशे सरांचा आवाज इथे मात्र आला. येस काउंट डाऊन करा टाईम. चांगली पनिशमेंट देखील देत आहेत प्रवीण विशे सर. जरा भडकू देखील नका. बच्चे की जान मत लो यार. और जय उरू अब चर्चा कर रहे हैं हमारे सनी भाई और प्रवीण भाई. दोनों मजे हुए अंपायर है. चला तर या ठिकाणी आपण मॅचला सुरुवात करूया लवकरात लवकर. चला आता आपण जर पाहिलं तर 72 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. चला फिल्डिंग सजून घ्या. 72 धावांचं समीकरण आहे जिंकण्याकरिता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. निलेश आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. त्यांना बनवायच्या त्या धाव म्हणजे 72. धावांचं लक्ष. 14.4 ची सरासरी आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 14 सरासरी जर म्हटली तर काही मोठी सरासरी नाही आहे. धावा होऊ शकतात परंतु क्रिकेट आहे. बंटीच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलेलं आहे. फेकून दिलेला आहे. ईट का जवाब पत्थर से. निलेश यांच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. षटकारानं धावसंख्या धावपलकावरती 6 धावा आपण पाहू शकताय. मॅचमध्ये मजा येईल. जोपर्यंत निलेश दादा सुरोशी मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेंड एरियामध्ये बॉल आहे का. ओहो मागे येऊन झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. कपिल निखलजी सरांची आठवण येते या झेलचा आपण विचार केला तर. अगदी मागे जाऊन झेल त्यांनी पकडली होती. वर्ल्ड कप मात्र जिंकला होता.
चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. गोलंदाज बंटीच्या वतीने चांगली संधी देखील उपलब्ध करून देतोय. कमबॅक त्याने देखील केलाय. फटका फसलेला आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. मोठा मासा गळाला लागतो मैदानाच्या आतमध्ये. निलेश दादा सुरोशी बाद होत असताना बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. म्हणतात ना मित्रांनो, संकट तुम्हाला संपवायला येत नाही, तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला संकट येत असतं. 4 ढग आडवे आले म्हणून काय सूर्याचं अस्तित्व समाप्त होत नाहीये. फटका फसलाय पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये आहे. ओहो, व्हॉट अ कॅच. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. आता पूर्णपणे दबाव आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर KG स्पोर्ट रायते टीमच्या वतीनं काय जबरदस्त बॅटिंग केली. फलंदाजी करत असताना शिवम ब्लास्टर बॅटर सागर यानं लाजवाब बॅटिंग पाहायला भेटली. त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती तब्बल 71 धावा जमवल्या आणि 72 धावांचं हे लक्ष्य. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिले तर KG स्पोर्ट रायते संघाच्या समर्थकांमध्ये थोडी निराशा आपल्याला पाहायला भेटत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वास, त्याच्यावरती विश्वास टाकलाय. तो विश्वास मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. त्याला मात्र साथ द्यावी लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये. सुनील जे देखील चांगली बॅटिंग आहे. सुनील देखील मोठी फटकेबाजी करू शकतात. चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवू शकतात. अजूनही जर आपण विचार केला तर 8 धावा धावफलकावरती आहेत. इथे विकेट ठेवणं फार गरजेचं आहे मी तर म्हणेन, कारण की जसं मिडल ओव्हर येतील त्यावेळेला धावा येऊ शकतात. मॅचमध्ये काही घडू शकतं, परंतु 8 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. भन्नाट वेग होता त्या चेंडूवरती. बंटीचा हा बॉल जर आपण पाहिला तर आतापर्यंत फक्त 8 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. कोलटप्याचा बॉल ड्राईव्ह केला आहे चेंडूला. चेंडू चालल्या लॉंगॉनच्या दिशेमध्ये आणि इथे मात्र हा मिळतोय. 2 पावलांच्या मधून चेंडू फरार नशिबाचा येतोय. हा चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावरती एक गडी. 2 जरूर गमावलेले आहेत, परंतु चांगली स्थितीमध्ये पुन्हा एकदा विश्वासवरती जो विश्वास होता त्याच्या विश्वासाला तो मात्र सार्थक झालेला आहे. देव संकट त्याच्याच वाट्याला देत असतो ज्याची पेलण्याची ताकद असते. आणि आता ही पेलण्याची ताकद या 2 फलंदाजांमध्ये सुनील आणि विश्वास. इथे टॅप करायचा होता. चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल टॅप करायचा होता, परंतु या बॉलला टॅप करणं किंवा ड्राईव्हसुद्धा खेळणं धोक्याचं असू शकतं. जर तुम्ही कदाचित ऑन साईडला शफल होऊन जर खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच मोठा फटका एक्झिक्यूट करू शकता. इथे टॅप केला आहे चेंडूला. हा फटका चांगला आहे, चांगला सजवला आहे. गॅप देखील तिथे मात्र चांगली आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. 4 धावा धावफलकावरती. थँक्यू सो मच. म्हणतात ना मित्रांनो की आकाशातील ग्रह तारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग. या क्रिकेटच्या पटलावरती तुमचा मेंदू आणि मनगट ताकद, तुमची क्रिकेटची जी काही टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला वापरणं फार गरजेचं आहे. ओ वॉट बॉल. चांगला बॉल आहे. कोलटप्याचा बॉल होता. त्याला सन्मान त्या ठिकाणी दिला होता, परंतु मिसफील्ड झाली. सो त्या अनुषंगाने 1 धाव मात्र इथे मात्र मिळते.
खऱ्या अर्थानं तिथे धाव देखील नव्हती, परंतु तिथे मात्र ही धाव दिली नाही, जणू बहाल करण्यात आली. धावसंख्या धावपलकावरती 17. आणि जणू काय फलंदाज आपण जर विचार केला तर सुशील आणि विकास या दोघांचा ते धावण्याच्या तयारीत देखील नव्हते, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मात्र मिळत आहेत, स्वागत केलं जाईल या धावांचं. इथे फटका फसला आहे चेंडूमध्ये, चेंडू हवेत आहे, गोलंदाज चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज सॉफ्ट डिसमिसल. मॅचमध्ये झालं काय की आपण जर विचार केला तर प्रथम गोलंदाजी करत असताना के जी स्पोर्ट रायते टीमच्या गोलंदाजाने मात्र साथ दिली नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 खर्च झाल्या, दुसरी ओव्हर चांगली राहिली, तिथे 9 आल्या, परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा पाहायला भेटल्या आणि 5वं षटक जिथे देखील धावा कमी भेटल्या, परंतु चांगल्या धावा जमवल्या होत्या पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. हा बॉल चांगला आहे, गोलंदाजी जबरदस्त आपल्याला पाहायला भेटते. शिवम ब्लास्टर, हो हो हो, चांगला फटका आहे, आकाशाला गवसणी घालणारा चेंडू मात्र फेकून दिलाय, दर्जेदार षटकार. आत्मविश्वास या षटकारानं, प्रसाद मात्र त्याचा आत्मविश्वास वाढवेल का? धावसंख्या 23 धावा धावपलकावरती आहे. अजूनही मी तर म्हणेन की 50-50चा मामला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. एखादं षटक ज्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 17-18 धावा, 20 धावा जर आल्या तर नक्कीच चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहू शकाल के जी स्पोर्ट रायते टीम. अजूनही काही होऊ शकतं, कारण की आपण पाहिलं तर प्रीमियर लीगमध्ये एकापेक्षा एक खेळाडू असतात, कारण की ज्यांच्यावरती भरोसा ठेवून ऑनर त्यांना मात्र घेत असतात आपल्या संघामध्ये. ऑप्शनमध्ये हे खेळाडू आपल्या संघामध्ये घेतले जात असतात, त्यांच्यावरती जो भरोसा, विश्वास जो मात्र टाकला जात असतो. इथे टॅप केला आहे, चेंडू पॉईंट रिजनमध्ये, गॅप मोठी आहे तिकडे, परंतु चेंडूनं मात्र वळण घेतलंय, चेंडू मात्र अगदी हातामध्ये आला सहजरित्या. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक धावत होता आणि चेंडू बॅकवर्ड पॉईंटकडे तिकडे मात्र ट्रॅव्हल होत होता. अचानक चेंडूनं वळण घेतला आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत होता आणि हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. थोडंसं वळण त्या ठिकाणी चेंडूनं लगेच पाहू शकता आपण, हातामध्ये चेंडू. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 23 धावा. ओ, इथे मात्र आपण पाहू शकता झेलची शक्यता होती, परंतु तिथे मात्र काही संधीचं सोनं झाले नाही. धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. स्ट्राईकवरती आपण पाहू शकता प्रसादला, तो देखील चांगल्या, सुनील यांना मात्र स्ट्राईकवरती पाहू शकता. फटका इथे मात्र हो, त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे, परंतु इथे मात्र धावा मिळतील. धावांचं स्वागत केलं जाईल. एका बाजूला सुनील, दुसऱ्या बाजूला प्रसाद, हे दोघे आता आक्रमक शॉट सिलेक्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत. 28 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. या षटकामध्ये 5 धावा सध्या तरी खर्च केलेल्या आहेत सागरनं. ते मात्र आपण पाहू शकता या ओहो, धावबादची संधी आली आहे आणि या संधीचं सोनं होईल. फलंदाज बाद लागणारा हा चौथा धक्का के जी स्पोर्ट रायते या टीमला. प्रसाद बॅक टू द डगआउट.
आणि दुसरी मॅच असेल गावदेवी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट मुद्रा 11. अशी लढाई उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. उद्या देखील आपल्याला 2 संघ काढायचे आहेत, जे मात्र परवाच्या दिवशी म्हणजे सुपर संडेमध्ये पाहायला भेटतील. कोलवा टप्प्याचा बॉल खोदून मारलेला फटका आहे वडिश लॉंगॉनच्या दिशेनं. एका टप्प्याने चेंडूला मात्र गॅदर केलं. चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. आता थोडासा दबावाच्या छायेखाली आहे. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये KG स्पोर्ट रायते संघ. सध्या तरी धावसंख्या सध्याच्या स्थितीला सध्याच्या घडीला 29 धावा, 4 गडी बाद आहेत. आता समीकरण जर आपण पाहिलं तर ते नक्कीच आपण पाहूया. समीकरण जिंकण्याकरिता 12ला 43 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती पारस. आज पारसची कामगिरी देखील खूप छानपैकी राहिली. सर्व तरुण खेळाडूंनी देखील आज चांगलं कार्य केलं. ऑन साईडला वळवला बॉल, फाईनला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त मिळेल एकच धाव. फिल्डिंग आज जबरदस्त राहिली शिवम ब्लास्टर टीमची. सातत्याने आपण म्हणत असतोय फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तुमचा प्लॅन हा फार गरजेचा असतो. आणि शिवम ब्लास्टर टीमनं सर्व फॉर्मॅटमध्ये 4ही फॉर्मॅटमध्ये दमदार आज कामगिरी केली. इथे मात्र आपण पाहू शकता चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे. अजूनही या ठिकाणी आशा जिवंत करणारा फटका. 4 धावांसाठी चौकार. नऊ चेंडू परंतु 36 धावांची गरज आहे. अजून 1-2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. या 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके. हा बॉल वाईड आहे. हा बॉल वाईड आहे. लाईनच्या खूपच बाहेर आहे. हा बॉल वाईड आहे. नक्कीच अजून एक धाव जोडली जाईल स्कोर कार्डवरती. धावसंख्या 37. आता 9ला 35 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 35 धावांची गरज होऊ शकतं मित्रांनो. कारण की आज सकाळपासून आपण पाहिले काही नो बॉल व्हाईट बॉल देखील पाहिले. काही वाईट समीकरणं देखील झाली. इथे फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आहे. चेंडू सीमा पार. घणाघाती प्रहार. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर खऱ्या अर्थानं सुनीलला खांद्यावरती घेतील. कारण जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक तास झगडतोय. संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकताय जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा ज़मीन पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए. वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. समीकरण आपण करतो या ठिकाणी काही घडू शकतं. वाईट बॉल नो बॉल जर पडले सामन्याचं चित्र मात्र नक्कीच बदलू शकतं. इथे आपण पाहू शकता आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 28 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके. मी तर म्हणेन की षटकार आणि चौकार जरी आला तरी मात्र जबरदस्त या ठिकाणी पुढील ओव्हरमध्ये मॅच रंगतदार होऊ शकते. षटकार जरी आला तरी मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते. आणि तो फटका एक्झिक्यूट या ठिकाणी केले. फाईनमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चालले 4 धावांसाठी आणि हा पंजा धाव फलकावरती. पंचांचा इशारा नो बॉल.
अभिजित, थँक्यू सो मच. आपण पाहताय मित्रांनो, RPL इलाका हमारा, धमाका भी हमारा. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नो बॉल आहे. इथे काही फरक पडणार नाही, फ्री हिट असल्यामुळं. इथे पाहता पाहता 2 धावा आणि 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 7 चेंडू, आता 21ची गरज आहे. हे होणार आहे क्रिकेटमध्ये. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत ही मॅच जाणार आहे स्वयं, कारण की ज्यांना जो जिंकेल तो मात्र टॉप 4मध्ये जाईल. दोन्ही संघांना महत्त्व ठाऊक आहे या मॅचचं. फाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येतास गमावशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घेवाया, जो तो पात टाकी. मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तो. चेंडू जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार संघर्षाचा शंखनाद करणारा येतोय चौकार. चला चला, मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावपलकावरती 55, 4 गडी बाद. आता 6 चेंडू आणि 17ची गरज आहे. इक्वेशन आपण केलं होतं या ठिकाणी स्वयं. पाहिलं होतं की मॅचमध्ये आपण पाहिलं 1-2 षटकार जर आले तर मॅचमध्ये परिवर्तन होऊ शकतं, आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला भेटलं या मॅचमध्ये. प्रेक्षक या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत या ठिकाणी. हात डोक्यावरती आलेले आहेत, कमरेवरती आलेले आहेत, घडी घातलेले आहेत. जिथे मिळेल तिथे प्रेक्षक जागा बनवून बसलेले आहेत, पाहत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. RPL सीझन नंबर 1 मॅच असावी, स्पर्धा असावी तर अशी. आणि हे पहिलं वर्ष जरी आहे तरी दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला भेटतोय. 6 चेंडू 17 धावाची गरज आहे. 6 मध्ये 17 धावा कराव्याच लागेल. चेसिंग कंपल्सरी आहे. इथे सुपर ओव्हर अजिबात मिळणार नाही आहे. या सुपर ओव्हर नक्कीच असेल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच इथे मात्र घेतली आहे. फलंदाज बाद. रोशन कामगिरी करावी लागेल, परंतु मी नक्कीच मिस्टर सुनीलचं कौतुक करेन. एकाकी किल्ला लढवतोय. ज्याप्रमाणे बाजी प्रभू मात्र त्याने खिंड सोडली नाहीये. राजे छत्रपती शिवाजी महाराज गडावरती पोहोचले आणि तिथे मात्र तोफांचा आवाज झाला. राजे पोहोचले आणि त्यानंतर बाजी प्रभू धारातीर पडले होते. एकाकी किल्ला लढवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुनील आहे, परंतु स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकताय रोशन आहे. रोशनला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. मी तर म्हणेन की स्ट्राईक सुनीलच्या हातामध्ये देणं फार गरजेचं आहे. 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे, परंतु इथे खतरा निर्माण केले गोलंदाज सुशील. इथे फटका फसलाय. सुशीलनं पुन्हा एकदा खतरा निर्माण केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी कॅच, दुसरा गडी बाद. बॅक टू द डगआउट. हा नक्कीच या ठिकाणी तेजस आपण चर्चा करत होतो की या ठिकाणी सुनीलला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी तुम्ही मोठा शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे या मॅचमध्ये तुम्ही नक्कीच कुठेतरी मागे सरकलेले आहेत. आता 4 मध्ये 17ची गरज आहे. आता 3 मोठे फटके. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम स्वयं कतोरे यांचे बंधुराज आहेत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये प्रेम कशा प्रकारे बॅटिंग करतोय. बघा विकेट हॅट्रिकसाठी 1808 रुपयाचा कॅश प्राईज आहे.
इथे जर आपण पाहिलं तर आता या मॅचचं समीकरण, आता गोलंदाज चुका करेल, मॅच जिवंत राहू शकते, परंतु तसं समीकरण होणार नाही आहे. कारण की आपण जर पाहिलं तर गोलंदाज सुशीलनं देखील अगदी दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी करेल, तो अशा प्रकारच्या चुका करणार नाही. 3 चेंडू 16 धावांची गरज, 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे या चेंडू तरी मी म्हणेन. आणि तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वाडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक, थोडीशी मिसफील्ड झाली होती, परंतु त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. आता 2ला 14 होऊ शकतं. एखादा नो बॉल वाईट बॉल पडला तर मॅच जिवंत राहू शकते, हे क्रिकेटचं समीकरण असतं मित्रांनो, परंतु ते होणं इथे होईल का हे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. आता प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी पुढे सरकलेले आहेत शिवम ब्लास्टर टीम, कारण की त्यांची टीम या ठिकाणी जिंकते. दादा भाऊ सुरोशी यांची टीम विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑफ रिझनमध्ये, फंबलनेस पाहायला भेटली आणि इथे एकच धाव. देखिए मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं आएगा. सिद्दीक भावे सरांचा फेमस डायलॉग आहे, मॅच कोई भी जीते अंदर कोई भी नहीं आएगा. 1 मध्ये 13, 1 मध्ये 13, एक चेंडूमध्ये देखील मॅच पलटू शकते. आणि हा बॉल आपण हा डॉट बॉल आहे आणि इथे मॅच जी मात्र जिंकले शिवम ब्लास्टर. तर हार्दिक अभिनंदन देवीदास दादा भाऊ आणि हार्ड लक टप लक निलेश दादा सुरोशी. आणि आपण सागर सुरोशीला मॅन ऑफ द मॅच देऊया.